पडलो त्या दिवशी गाडीवरनं हा 4 फुटाची नव्हे 2 फुटाची सुद्धा वाट नाही. काय जाता येता रस्ता चांगला नाही. आम्ही गाडीवरनं पडलो असं एक्सरे काढायला सांगितले मला. दळवे हॉस्पिटलचा डॉक्टर साहेब काय बोलले बाबा एक अर्धा तास पूर्वी जर हा माणूस आणला असता तर वाचला असता. माणूस गेलाय म्हणजे तुम्ही घेऊन जावा. माझे वडील एक दिवशी गाडीवरनं पडले घसरून दूध घालायला गेल्यानंतर ना तर त्यांचा गुडघा फुटला. रस्ता नाही म्हणून शाळा सुद्धा आमची पोरं शिकत नाही. जायला रस्ताच नाहीये तर काय करणार. काय जाता येता रस्ता चांगला नाही. आम्ही गाडीवरनं पडलो असं एक्सरे काढायला सांगितले मला कमरेपासून. तर अशी आमची अपेक्षा आहे. तर आम्ही चौकट जाऊन पण आमची कुठंच असं लय वेळा केलं पण आमची दखलच घेत नाही. कुठं पण जा. आणि मुलगी माझी इथून दवाखान्याला नेताना वाटेत सोय नसताना रस्त्याला गाडी उभं राहिलेली असताना त्यातून मुलगी माझी वाटेतच डिलिव्हरी झाली. याबद्दल तुम्ही काहीतरी नोंद घ्यावी आमची अशी अपेक्षा आहे. आमची अपेक्षा शासनाकडे आहे. ही आमची मुलांची शाळेची सोय नाही किंवा रस्ता नाही, आम्हाला गाडी घोड्याची रस्ता नाही कुठले ना. आम्ही सगळ्याकडे जाऊन पण आमची कोण दखल घेत नाही. काय ह्याला दररोज हो का अपंग आहे दोन्ही पायानं औ हा मग आता मला दररोज दवाखान्याला जावं लागतंय. हा वाट नाही साहेब. काय मी पडलो त्या दिवशी गाडीवरनं हा 4 फुटाची नव्हे 2 फुटाची सुद्धा वाट नाही. हा मोटरसायकल कशी न्यायची. हा लिकरू माझा अपंग आहे. हा मग कोरळ घेऊन पडलो बघा त्याचा गुडघा सुद्धा फुटलाय. हा आज बघा बघा कुठवर पट्या इथे काय. हा मग अशी जी परिस्थिती आम्ही भोगायची म्हणलं अहो तर मग आमचं इथं जीवन जगण्यात का उपयोग आहे का. हां ह्याला न्याय सरकारने द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे. हां एकूण माणसं 60-70 माणसं आहेत. ती 60-70 माणसाची इथं वस्ती आहे. तरी 1920 सालापासून आम्ही ह्या रस्त्यापासून वंचित आहोत. कारण अगोदर जे 2 शेतकरी होते निळू पाटील आणि विश्वासराव फाटे मोहोळचे ह्यांनी आम्हाला वाट अगोदर सोडली होती. नंतर त्यांनी ती जमीन त्यांना विकली अवध गणपत जाधव यांना राहणार मोडलीम जाधववाडी. त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन काय तार कंपाऊंड मारायला लागलो. तर मग आम्ही अडवली तार कंपाऊंड त्याचं. असं आहे म्हणून आम्हाला आमचे रस्ता अडवायला लागला. आम्ही जायचं कुठनं यायचं कुठनं. तर त्यांनी आम्हाला काय उत्तर दिलं की बाबा आम्ही कंपाऊंड मारतोय पण तुम्हाला शेवटी रस्ता सोडतोय. गेट वर एक गेट खाली एक गेट तुमचा रस्ता आम्ही अडवत नाहू. मग आम्हाला विश्वासात घेऊन आमचा विश्वासघात केला आहे. तरी आता लहान मुलं आहेत ती शाळेला जाणारी आहे ती काय म्हातारी वयवृद्ध माणसं आहेत ती आणि ती काय त्यांना आजारी फिजारी पडले तर त्यांना वाहन यायला काही मार्गच नाही. ॲम्ब्युलन्स येत नाही, गाड्या येत नाही, तर काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 एप्रिलला आमच्या गावची यात्रा होती. त्या यात्रेनिमित्त माझ्या भावाची सासू यात्रेनिमित्त आली होती. मग तिला हृदयविकाराचा झटका आला. ती जागीच गार झाली. मग तिला आम्हाला दवाखान्यात न्यायला वाहन नाही. आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला, इकडे केला तिकडे केला, काही वाहन नाही आलं नाही. रस्ता नाही काय करायचं. मग आम्ही खाजगी कुठनं तर ते बंडू मोठे आहे त्यांची वाहन आम्ही बोलवली आणि कशी तर वाहन तिकडं वाटेला सडकाला ठेवली. पुन्हा ते जे मोटरसायकलवर आम्ही तिला घेऊन गेलो आणि घेऊन गेलो मोहोळला नेलं दळवे हॉस्पिटलला. मग दळवे हॉस्पिटलचा डॉक्टर साहेब काय बोलले बाबा एक अर्धा तास पूर्वी जर हा माणूस आणला असता तर वाचला असता. माणूस गेलाय म्हणजे तुम्ही घेऊन जावा. मग असं जर होत असेल तर आम्ही मग इथं राहून का उपयोग आहे. हां आम्ही आपलं तहसीलदारपाशी जाऊन आपलं तिथं हे करतोय. आता आमची जर माणसं मारायला लागली तर मग आमचं राहून तर काय उपयोग आहे इथं. आम्ही बी आपलं तिथं जाऊन आत्मदानाचा करू. 1 मे रोजी आम्ही आत्मदानाचा इशारा दिला होता. परंतु तहसीलदारनं माघार घेतला की बाबा तुम्ही असा इशारा देऊ नका. कायद्यानुसार तुम्ही प्रांत साहेबाला निवेदन देऊन काहीतरी आपण तडजोड करून वाटेचा प्रयत्न करू आणि तोपर्यंत तुम्हाला मी पर्यायी रस्ता देतो असं एक आश्वासन दिलं. म्हणून आम्ही तो आंदोलन मागे घेतलं. मग आत्तापर्यंत काहीच नाही साहेब.
काय कोण आलं नाही गेलं नाही काय नाही आमचा विचारच कर कोण विचारच करत नाही ती. आणि जर आता जर नाही विचार केला तर आम्ही पुढच्या वेळेला म्हणजे लगेच आम्ही आंदोलन छेडणार. आम्ही सगळी जनावरं ढोरं माणसं सगळे तिथं तहसीलदार समोर ठाम बसणार हे मुजब. गरोदर होते तेव्हा जायला रस्ता नव्हता. माझं सिझरिंग सांगितलं होतं डॉक्टरांनी. तर मला माझ्या वडिलांनी इथनं रस्त्यापर्यंत चालत नेलं. चालत नेण्याअभावी डॉक्टर म्हणले तुम्ही 10 मिनटं अगोदर आलं असतं तर तुमचं नॉर्मल डिलिव्हरी झाली असती. त्याच्या अभावी माझ्या वडिलांचे 40 ते 50 हजार दवाखान्याला गेले. एवढंच की माझ्या इथं राहणाऱ्या लहान मुलांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आमची सगळी एवढी मुलं आहेत ना ती शाळेत जात नाही. ती पाऊस जर पडा त्यांना शाळेत जाता येत नाही. म्हणजे एवढीच विनंती आहे की ह्यांना रस्ता भेटावा. इथल्या लेडीज आहेत त्या गरोदर जर राहिल्या तर त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी सोय नाही. इथं गाडी येण्यासाठी रस्ता नाही. यांना जर दूध जर घालायचं म्हणलं नाही फाईटातनं चालत जाते ती. चिखला अभावी यांना पडलं केलं घसरलं यांनी काय करायचं मग. माझे वडील एक दिवशी गाडीवरनं पडले घसरून दूध घालायला गेल्यानंतर ना तर त्यांचा गुडघा फुटला. परत मग त्यांचा उपचार कोण करणार. इथं कोण दखल घेत नाही काय नाही. मतदानाला येते ती मतदान झाले की यांचा कोण दखल घेत नाही. इथल्या लेडीज यांनी दवाखान्यात जायची सोय नाही. यांना कशाचीच सोय नाही. यांनी किती जरी प्रयत्न केला तरी यांच्या प्रयत्नाला यश येत नाही. पण त्यामुळे सरकारला एवढी विनंती आहे की यांना रस्ता द्यावा. दुसरं काय नाही. एवढीच एक विनंती आहे की देवा यांना रस्ता द्यावा. एवढी लेकरं शाळेची वंचित आहेत. आज माझी आजी माझ्या मम्मीकडे हॉस्पिटलसाठी आलेली. माझ्या मम्मीला बोलली की मला तुझ्याकडे घेऊन चल, मला डॉक्टरांकडे चांगलं घेऊन जा. माझी आजी आली आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. माझ्या आईची पण परिस्थिती तशीच आहे. माझ्या आईला पण रोज दवाखाना लागतो. ती रोज माझे वडील रोज तिला गाडीवरती इथून चालत जातात. ते लोक इथून चालत जातात. रोज तिला सलाईन इंजेक्शनाचं रोज गरज आहे. आज एवढ्या वर्ष झालं इथे राहतो. आम्ही पण इथे लहानाचे मोठे झालं. अजूनपर्यंत आमचा रस्ता कोणी अडवलेला नव्हता. आता आम्हाला या लोकांनी म्हणजे राहणं मुश्किल केलं आहे. इथे राहायला म्हणजे आता आमची लहान लहान लेकरं शाळेला जातात. यांच्यामुळं आमची रस्ता नाही म्हणून शाळासुद्धा आमची पोरं शिकत नाही. जायला रस्ताच नाही आहे तर काय करणार. माझ्या आजीला इथे आणल्यावरती माझ्या मोठ्या भावानी म्हणजे तिथं बसली. अचानकमध्ये तिला हृदयविकाराचा झटका आला. माझ्या भावाने खांद्यावर नेलं तिथपर्यंत. तिथून बाईकवर बसून मेन रोडला नेलं. मेन रोडपर्यंत तिथं गाडी उभी होती. तिथपर्यंत गेल्यावर हॉस्पिटलला गेले. डॉक्टर बोलले तुम्ही 10-15 मिनटं जर अगोदर आणलं असतं ना तर तुमची आजी राहिली असते. मग आमच्या पाहुणे माणसं इथे येऊन असे व्हायला लागले तर काय करणार आम्ही सांगा साहेब. मग इथली माणसं राहून तरी काय करायची. या माणसांनी काय करायचं. कुठे जायचं. कोणाकडे न्याय मागायचा. आजपर्यंत एवढ्या मोठे मोठे आमदार खासदारकडे जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन त्यांनी कागदपत्र लेखी अर्ज दिला आहे. असं पण नाही आहे की जाऊन तोंडी बोललेत. लेखी अर्ज दिला आहे त्यांना. तरी पण त्यांच्याकडे कोणी दखल घेत नाही त्यांची. आज एवढ्या वर्ष झाले इथे राहून यांचा काय उपयोग आहे. कोणीसुद्धा त्यांच्या म्हणजे असं एकजणसुद्धा असं येऊन म्हणत नाही की बाबा चला यांची परिस्थिती बघूया की करूया. मतदानाला भरपूर जण येतात. मतदानाला म्हणतात आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या. अरे तुम्हाला मत देतो ठीक आहे पण यांची परिस्थिती बघा ना. तुम्ही मत घेण्यापुरती तात्पुरतं तुम्ही बोलता तुम्ही की आम्ही हे करून देऊ ते करून देऊ आणि नंतर मतदान आलं निवडून झालं सगळं झालं की तुम्ही त्याच्यानंतर तुमच्याकडे इकडे बघतच नाही त्यांच्या वस्तीला. एवढी म्हातारी माणसं आहेत, एवढी लहान लहान बाळं आहेत. त्यांनी कुठे जायचं. कोणाला न्याय मागायचा. कोण देणार यांना न्याय सांगा तुम्ही आता.